मी फक्त माझ्या मित्रांना विचारलं की आपण गोव्याला जायचं का. माझ्या मित्रांनी निर्लज्जासारखी 2 महिने आधीच बॅग भरून ठेवलेली हे मला माहिती सुद्धा नव्हतं. मग काय, मी आणि माझे मित्र वर तोंड करून निघालो गोव्याला. त्यात पण ट्रेन 4-5 तास लेट होती. आमचं डोकं तिथेच खराब झालं. हो, कारण की आज आपल्याला सुपरफास्ट बाय सुपरस्टोर ट्रेन भेटते. सकाळी 10ला पोचणार होतो, पण अजून 5 वाजायला आलाय, अजून काही पोचणार हे तुझ्यामुळं हा, माझ्यामुळे मी ट्रेन चालवतो. नाही कोणी गेली काय काय बोलायचं तुला? कोणी गेली गेली ना तू. आणि या दोघांनी डायरेक्ट बिग बॉस सीझन 5 चालू केला ट्रेनमध्येच. म्हणजे तुझा बरोबर आहे, माझं चुकीचं आहे, असं तसं करायला लागले. त्यानंतर मी म्हटलं की निसर्गाचा आनंद घ्यावा, पण कशाचं काय, हे 10-12 स्टेशन सारखे मध्ये मध्ये मध्ये. मग म्हटलं की थोडा वेळ झोपावं, आणि त्या थोड्या वेळाचे 4 तास कधी झाले हे आम्हाला समजलं देखील नाही. आम्ही थिविम स्टेशनला उतरलो. तिथून गोवा जवळ आहे, आणि गेल्या गेल्या आम्ही तिथे एक स्कूटी घेतली. या स्कूटीचा व्हिडिओ याच्यासाठी काढतोय की सेफर साईड, परत काही तुटलं फुटलं तर आमच्यावर नाव येऊ नये म्हणून, आणि ते लोक सांगतात काढायला व्हिडिओ. गाईस, तुम्ही बघू शकता इथे एक लॉक लावून भांडणं चाललेत. सो मला काय फरक पडत नाही, मी फक्त एन्जॉय करतोय बस. गोव्यातील स्पेशल डिश खाऊया असं म्हणत आम्ही एका रेस्टॉरंटला आलो. पण या दोघांचा बिग बॉसचा सीझन काही संपतच नव्हता. अरे मग तुला मी माझं व्हेज सांगितलं, नॉनव्हेज करा. हा रिअल कंटेंट आहे. खाण्यावरून भांडणं चाललंय. 2 तास झाला आम्ही एकाच टेबलवर थांबलो. मी कळवतो पुढे काय होत आहे. आमचा आवाज ऐकून बिचारा डॉगेश भाई पण कंटाळला, त्यामुळे असं तोंड करून झोपलेला आहे. आमच्यासोबत इथे एक छोटासा स्कॅम घडलाय, जो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये पोस्ट करेन.